शिवसेना भाजप आरपीआय महायुतीच्या पॅनल क्रमांक 4ची भव्य बाईक रॅली आज मोहने शिवसेना शाखा ते बल्याणीपर्यंत काढण्यात आली। आज प्रचाराचा शेवटचा दिवस पॅनल क्रमांक 4 ब चे उमेदवार मयूर पाटील, क च्या नमिता मयूर पाटील व ड मधील रोहन कोट यांनी संयुक्त प्रचार बाईक रॅलीचे आयोजन केले होते। या बाईक रॅलीला भव्य असा प्रतिसाद लाभला। महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात या रॅलीला उपस्थित होत्या। आता गेल्या महिन्यातच आपल्या या कल्याण महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या। आज या निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीचा शेवटचा दिवस आहे आणि आमच्या या पॅनल क्रमांक 4 मध्ये आज मोने शिवसृष्टी तर बल्याणी गावापर्यंत भव्य बाईक रॅलीचं आयोजन इथे करण्यात आलेले आहे आणि सर्व आमचे शिवसैनिक, सर्व मतदार तिथे आज मला वाटतं बाईक रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। आणि मी मतदारांना सांगू इच्छितो की संविधानाने दिलेला तुम्हाला अधिकार, बाबासाहेबांनी दिलेला तुम्हाला अधिकार, तो 15 तारखेला जाऊन तुम्हाला बजावायचा आहे। धन्यवाद। दादा, आता जर पाहायला गेलं तर महायुतीमधून जर उमेदवारी किंवा कल्याण डोंबिवली असो, ठाणे शहर असो, विविध नेते आहेत, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, येऊन प्रचार सभा घेत आहेत, जाहीर सभा घेत आहेत। तुम्ही देखील कॉर्नर सभा घेतल्या, त्याचप्रमाणे विविध मार्ग अवलंबले प्रचारासाठी आणि आज भव्य बाईक रॅलीचं आयोजन केलंय। आजचा शेवटचा दिवस आहे, तर एकंदरीतच काय सांगाल माहोल बघता आणि आजच्या बाईक रॅली? तुम्ही आज माहोल बघतच असाल महायुतीचा आणि इथल्या मोने परिसरात तुम्ही आज भरपूर दिवसापासून या ठिकाणी येतात। भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळत आहे महायुतीच्या उमेदवारांना आणि त्यांनी लोकांनी एक कौल दिलेला आहे का महायुतीचे जो विकासाचा विजन घेऊन आलेले आहेत त्या विकासाला या ठिकाणी निवडून आणायचे। हा लोकांचा प्रतिसाद विकासाला आहे। त्यामध्ये मतदारांच्या समोर काय विजन आपण घेऊन जाणार? आता आपल्या कल्याण डोंबिवली 2026 च्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या 2015ला जेव्हा झाले, आम्ही नगरसेवक झालो, तेव्हा जे आम्ही विकास कार्य हाती घेतलं ते आजपर्यंत 2020ला आमचं कार्यकाळ संपलं होतं। तेव्हापासून ते आता 2026 पर्यंत जे आम्ही विकास कामे केलेली आहेत त्या जोरावर आम्ही मतदारांसमोर आव्हान करतो की जे विकास झालेले याच्या पुढे आणखी विकास करण्यासाठी तुम्ही आमचा पॅनल क्रमांक 4 या 4ही उमेदवारांना भरघोस मतदान देऊन विजयी करून आणखी विकास करण्यासाठी आम्हाला सोबत आमचे राहा आणि आम्हाला साथ द्या। महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर असेल ते आता आपले वरिष्ठ आहेत तेच ठरवणार आणि जनतेच्या याच्यावर आहे त्यांना कोणाला पसंती द्यायची। जसं शिवसेनेने विकास कामं केलेले आहेत, महायुतीने विकास कामं केलेले आहेत, ते भरघोस कामांसाठी आणखी महायुतीचं सरकार बसवा असं माझंही मत आहे आणि जनतेने ते साथ देऊन आणि महायुतीचं सरकार महापौर बसवून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून अजून विकास कामांना भर द्यावी। ताई, आता जर पाहिलं तर तुमच्या पॅनल मध्ये 2 महिला उमेदवार आहेत, त्यामुळे 50% महिला आहेत महानगरपालिकेमध्ये किंवा 50% आरक्षण आहे, त्यामुळे याचा फायदा महानगरपालिकेमध्ये किंवा महिलांसाठी होईल का? प्राधान्य नक्कीच महिला हा जो 50% आरक्षण दिलेला आहे आणि त्या जोरावर जे 50% महिला उभ्या आहेत त्या सर्व महिलांना मी पण आव्हान करेन आपण की घरातनं बाहेर निघा, महिलांना साथ द्या आणि महिला ही महापौर बसली पाहिजे याच्यासाठी जोर द्या। भारी मतों से माइंड शॉट को विजयी बनाइए। विजयी भव।